नमस्कार महिलांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सर्वांना मिळाला आहे, पण अशा काही महिला आहेत ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला असून त्यांना अजून 7वा हप्ता भेटला नाही। तर त्यांनी काय करायचे आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर जरा हे न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला चालू करूया। त्याआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुती सरकारने जाहीर केल्यानुसार 24 जानेवारीपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। 24 जानेवारीला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यात आला आहे। तसेच 25 जानेवारीला 1,31,00,000 महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा करण्यात आला आहे। अशा प्रकारे एकूण 2 दिवसातच 2.41 कोटी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याच्या 7वा हप्ता जमा करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे। 26 जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार होता। त्याचप्रमाणे ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक नव्हते अशा महिलांना आधार कार्ड लिंक करून त्यांना व जानेवारी महिन्याचे वाढीव हप्ता देण्यात आला होता। तरीही काही महिलांना आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या मानधन मिळालं नाही। तर जाणून घेऊया त्यांना हप्ता न मिळाल्याचे कारण काय याबद्दल सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। त्याआधी लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्ता संदर्भात थोडक्यात माहिती देऊ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने डिसेंबर 2024च्या शेवटच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेला होता। त्यानंतर महिला या योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट पाहत होते। अशा सर्व महिलांच्या खात्यात सरकारने 23 जानेवारी 2025 पासून या योजनेचा लाभ जमा करण्यास सुरुवात केली व 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात या योजनेचा लाभ जमासुद्धा झाला होता। आता महिलांच्या खात्यात 1500 रुपये का जमा झाले नाहीत हे आपण पाहून घेऊ। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता महिलांच्या खात्यात 23 जानेवारी 2025 पासून जमा करण्यास सुरुवात केली आहे आणि अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचा 7वा हप्ता जमासुद्धा झालेला आहे। परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा 6वा हप्ता मिळाला परंतु योजनेचा 7वा हप्ता मिळालेला नाही। तर अशा महिला संदर्भात मुख्य कारणे समोर आलेली आहेत, त्याची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर याची मुख्य 2 कारणे काय आहेत ही थोडक्यात माहिती पाहून घेऊ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही पात्र महिलांना या योजनेचा 7वा हप्ता मिळाला नाही। या संदर्भात काही मुख्य कारणे समोर आले आहेत। त्यामध्ये पहिले कारण असे की ज्या महिला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी आहेत अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे दुसरे कारण म्हणजे ज्या महिला निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत पण महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे। तसेच ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत अशा पण महिला या योजनेतून सरकारने बाहेर केलेल्या आहे। परंतु ज्या महिला या योजनेच्या निकषात बसतात व त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि निकषात बसणाऱ्या महिलांच्या खात्यात 7वा हप्ता जमा झाला नाही। तर अशा पुढील 31 जानेवारी 2025 पर्यंत या योजनेचा लाभ होणार आहे। तर यानंतर अजून काही कारणे आहेत ते सुद्धा जाणून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा हप्ता आतापर्यंत काही महिलांना मिळाला नसल्यामुळे त्यांच्या मनात नाराजगी भावना आहे। ज्या महिलांच्या खात्यात
आत्तापर्यंत हप्ता जमा झाला नाही त्यांसाठी DBT आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. आधार कार्ड बँक लिंक असेल तरच त्यांना DBTद्वारे या योजनेचा लाभ मिळणार आहे. आधार कार्ड बँक लिंक नसेल तर त्यांना या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही. तुम्ही आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड लिंकचा फॉर्म भरून बँकद्वारे त्वरित आधार कार्ड लिंक करून घेऊ शकता. आता लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष काय आहेत हे सुद्धा जाणून घेऊया. तर पहिला निकष म्हणजे 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. दुसरा, ज्या कुटुंबाचे महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही. त्यानंतर ज्या महिलांकडे किंवा त्यांच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहन असेल त्या अपात्र ठरणार आहेत. त्यानंतर कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत त्यांनाही लाभ मिळणार नाही. संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनेसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. आता कोणत्या महिन्यापासून 2100 रुपये मिळणार आहेत ही सुद्धा माहिती जाणून घेऊया. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुती सरकारने घोषणा केली होती की निवडून आल्यानंतर सरकार स्थापन केल्यानंतर 1500 रुपयात वाढीव हप्ता म्हणजेच 2100 रुपये करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता कधी वाढणार याबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पात लाडक्या बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. आता लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार? महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे आणि उर्वरित महिलांच्या खात्यात 31 जानेवारी 2025 पर्यंत 7वा हप्ता जमा केला जाणार असल्याची माहिती सांगितली आहे. तर महिलांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला सुद्धा 7वा हप्ता आला आहे का नाही हे कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर महिलांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.